राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचं औचित्य साधत आज नागपुरात काँग्रेसची महारॅली आयोजित करण्यात आली आहे आणि या निमित्तानं आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे। 3 राज्यांमधील अनपेक्षित पराभवानंतर महाराष्ट्रातील निवडणूक काँग्रेसनं गांभीर्यानं घेतली आहे, तर त्या दृष्टीनं कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न यामधून केला जाणार आहे। काँग्रेसला 138 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं डोनेट फॉर देश नावाने 138 रुपयांची देणगी जमा करत आहे, तर सभास्थळी असलेल्या खुर्च्यांना QR स्कॅनर लावण्यात आल्यात आणि या QRच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीनं पैसे जमा केले जात आहेत। आतापर्यंतच्या जमा निधीमध्ये सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा असून आजच्या सभेमधून लाखो रुपये जमा होण्याची शक्यता आहे। शरद पवारांनी अमरावतीमध्ये बच्चू कडूंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि ही भेट राजकीय नव्हती असं कडू यांनी सांगितलं। या भेटीमध्ये राजकीय आणि सामाजिक चर्चा झाल्याचं कडूंनी सांगितलंय। तसंच या भेटीचे काही वेगळे संकेत नसल्याचं सुद्धा स्पष्ट केलंय। राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला मुंबई नवी मुंबईला जोडणारा मुंबई ट्रान्स हार्बर मार्ग पुढील वर्षी जानेवारीच्या अखेरपर्यंत खुला होणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या जानेवारीमध्ये या मार्गाचं लोकार्पण व्हावं यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। या मार्गाचं काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं। 25 डिसेंबर रोजी या मार्गाचं उद्घाटन होणार होतं, मात्र ते उद्घाटन होऊ शकलेलं नाही। छत्रपती संभाजीनगरमधील 7 हिल ते गजानन महाराज मंदिर मार्गावरील बेकायदेशीर झोपड्यांवर पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकानं कारवाई केली आहे आणि बेकायदेशीर असलेल्या झोपड्यांवर अखेर पालिकेनं ही कारवाई केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भारत विकास संकल्प संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं। यावेळेस केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड सुद्धा उपस्थित होते आणि त्यांच्या भाषणादरम्यान तरुणांनी आक्रमक भूमिका घेताच पोलिसांकडून गोंधळ घालणाऱ्यांची धरपकड करण्यात आली। काँग्रेसच्या 138व्या स्थापना दिवसाच्या पार्श्वभूमीवर आता नागपूर इथं काँग्रेसच्या वतीनं स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय, तर या कार्यक्रमामध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत। दरम्यान या कार्यक्रमासाठी भुसावळ येथील काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी होणार असून भुसावळ येथून कार्यकर्ते नागपूरकडे रवाना झालेत। शरद पवारांच्या स्वागताचे आमदार बच्चू कडू चांदूर बाजार शहरामध्ये बॅनर लावलेले आहेत, तर यात शरद पवार यांनी बच्चू कडू यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येणार असून भाजपच्या वतीनं आयोजित केलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत आणि 12 जानेवारीला मोदींची नाशिकमध्ये जाहीर सभा होणार आहे। सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघटनेकडून 1 दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आले, तर ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांच्याबद्दल चुकीची माहिती पुरविणाऱ्याची चौकशी तुकाराम मुंडेंनी करावी अशी मागणी आता पदाधिकाऱ्यांनी केली आहे। जळगाव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय, तर रस्त्यावर ऊसाचा ट्रॅक्टर आडवा लावून आणि रस्त्यावर ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळेस कापसाला 15,000चा भाव मिळावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। तर महिन्याभरामध्ये पूर्ण होणारा रस्ता गेल्या 3 वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे आणि हा रस्ता तातडीनं पूर्ण करण्यासाठी यावा या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागासमोर तब्बल 4 तास ग्रामस्थांसह शरद पवार गटानं ठिय्या आंदोलन केले। हिंगोलीमधल्या वसमत तालुक्यामधील चोंडी बहिरोबा इथं भैरवनाथ देवस्थानाची यात्रा भरली आहे आणि मागील अनेक वर्षांपासून ही यात्रा कुस्त्यांच्या दंगलीसाठी प्रसिद्ध आहे, तर या स्पर्धेमध्ये राज्यासह परराज्यातून देखील नामांकित मल्लांनी सहभाग घेतला होता। सिंधुदुर्गमध्ये मुंबई गोवा महामार्गावर दाट धुकं पडलं। या धुक्यामुळे बागायतदारांची चिंता वाढण्याची शक्यता आहे आणि सध्या काजू आंबा झाडांवर बऱ्यापैकी मोहर आला असून त्यामुळे धुक्याचा परिणाम या पिकांवर होऊ शकतो। गोंदिया तिरोडा आणि गोरेगाव तालुक्यामधल्या काही धान खरेदी केंद्रांवर बारदाण्याचा तुटवडा निर्माण झाल्यानं धान खरेदीची समस्या निर्माण झाली होती, पण शासनानं गोंदिया जिल्ह्याला 20 लाख बारदाना उपलब्ध करून दिल्यामुळे आता धान खरेदीची कोंडी सुटणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची समस्या दूर होणार आहे। पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी सारंगखेडा घोडे बाजाराला भेट दिली। यावेळेस महाजनांना अश्वावरून रपेट मारण्याचा मोह काही आवरला नाही, त्यांनी घोडेस्वारी करण्याचा मनमुराद आनंदही लुटला।
अकोला पालिका प्रशासनाकडून सार्वजनिक हातपंप आणि बोरच्या दुरुस्तीसाठी आता नागरिकांकडूनच पैशाची आकारणी करण्यात येते। त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत आणि बोरिंग दुरुस्त करून पाहिजे असल्यास त्यांनी स्वतः पैसे जमा करावेत आणि त्यांना रक्कम जी आहे ती मनपाला द्यावी, त्यानंतरच बोरिंग दुरुस्त करण्यात येईल असा अजब सल्ला पालिकेने दिलाय। विदर्भ आणि मराठवाड्यात कृषी पंपाच्या वीज जोडणीच्या अनुशेषातून मुक्त झाला आणि आता फक्त उर्वरित महाराष्ट्रात अनुशेष शिल्लक असल्याचा दावा महावितरणानं आपल्या ताज्या अहवालात केलाय। मात्र पैसे भरून सुद्धा 97,868 ग्राहक कृषी पंप कनेक्शन पासून वंचित असल्याची कबुली अहवालात दिली आहे। अन्नधान्य महाग होऊ नये यासाठी सरकारनं विविध उपाययोजना हाती घेतल्यात। त्यातूनच सरकारनं नागरिकांना 25 रुपये प्रति किलो इतक्या माफक दरामध्ये तांदूळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय। तर नाफेड, NCCF आणि त्याचबरोबर केंद्रीय भांडार केंद्रामधून या तांदळाची विक्री केली जाणार आहे। धाराशिव जिल्ह्यामधील पपई उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडले। पपईला योग्य भाव न मिळाल्यानं शेतकऱ्याला आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतंय। या शेतकऱ्यांनी कंटाळून पपईच्या शेतावर रोटावेटर फिरवलाय। लसणाचा भाव आता गगनाला भिडाल्यानं लसूण उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा चांगला नफा कमवलाय। यंदा लसणाची लागवड कमालीची घटली आहे, त्यामुळे उत्पादन घटून भाव वाढलेत। सध्या देशातील लसणाचा सरासरी भाव 200 रुपये किलो झालाय। बीड जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्यांच्या पीक नुकसानीची 525 शेतकऱ्यांना 67 लाखांची मदत मिळाली आणि ही मदत वनविभागाकडून देण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी 48 वनविभागाला कळवावं असं आवाहन सुद्धा वनविभागाच्या वतीनं करण्यात आलंय। पार्टी महाज्योती फेलोशिप परीक्षा अखेर रद्द करण्यात आली असून रविवारी 4 शहरांमध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या। मात्र आधीच पेपर फुटल्यानं मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला आणि त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मागणीला अखेर यश येऊन 10 जानेवारीला पुन्हा फेरपरीक्षा घेण्यात येणार। हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयाच्या इमारतीमध्ये लिफ्ट बसवण्यात आली, मात्र मागील 2 वर्षांपासून लिफ्ट बंद आहे। त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचा दिव्यांग बांधवांना सुद्धा त्याचा त्रास होतोय आणि लिफ्ट दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। गोंदियामधील हबीरशी विमानतळावर 1 डिसेंबरपासून इंडिगो कंपनी विमानसेवा सुरू झाली, मात्र महिना पूर्ण होण्याच्या आतच खराब हवामानाचं शुक्लकाष्ठ लागलंय। सलग 3 दिवस हवामानातील बदलामुळे विमानसेवेवर त्याचा परिणाम दिसतोय। प्रवाशांची मात्र या गोष्टीमुळे डोकेदुखी वाढली आहे। तर मुंबईकरांना नव्या वर्षामध्ये पालिका 4 नव्या रुग्णालयांची भेट देणार आहे। यामध्ये वांद्रे भाभा, भगवती बोरिवली, MT अगरवाल मुलुंड, गोवंडीमध्ये शताब्दी रुग्णालयांचा कायापालट करून अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देणार आहेत। 4 रुग्णालयांच्या अद्ययावतीकरणामुळेच एकूण 2037 बेड वाढणार आहेत आणि यामध्ये 331 बेडचा समावेश आहे। मुंबईमधील प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी आता पालिकेनं डीप क्लीन मोहीम हाती घेतली आहे। दररोज 600 किलोमीटरपर्यंतचे रस्ते पाण्यानं धुतले जात असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आणि हे प्रमाण नवीन वर्षात 1000 किलोमीटरपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट असल्याचं पालिकेनं सांगितलंय। तर गेल्या 6 दिवसांपासून सोन्याच्या भावात पुन्हा वाढ होतीये। काल सोनं 63,700 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आणि 3 आठवड्यानंतर सोनं पुन्हा एकदा उच्चांकी भावावर पोहोचलं असून त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योगावर खरेदी आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। 31 डिसेंबरला नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांसाठी रेल्वेकडून विशेष लोकल चालवण्यात येणार आहे। तिन्ही मार्गावर 12 लोकल चालवण्यात येणार असून चर्चगेट ते विरार मार्गावर 8 आणि मध्य आणि हार्बर मार्गावर 4 लोकल धावणार आहेत। तर उन्हाळी, दिवाळी, ख्रिसमस अशा सुट्टीच्या काळामध्ये मुंबईत फिरायला येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते आणि या पर्यटकांना विनाअडथळा मुंबई लोकलमधून प्रवास करता यावा यासाठी पर्यटन तिकीट संकल्पना राबवण्यात येते। एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीमध्ये 2,58,000 प्रवाशांनी प्रवास केलाय। यामधून मध्य रेल्वेला 1,10,00,000चा महसूल जमा झालाय। विद्यापीठ अनुदान आयोगानं म्हणजेच UGCनं मास्टर ऑफ फिलॉसॉफी अर्थात MPhil पदवी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। MPhil साठी आगामी वर्षांपासून विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याचे निर्देश महाविद्यालयांना आयोगानं दिलेत। मुंबईमध्ये अद्यापही प्लास्टिकचा वापर कमी झालेला नाही। जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्यामध्ये 54 लाख किलो प्लास्टिकच्या बाटल्या ज्या आहेत त्या जमा करण्यात आल्या आहेत आणि मुंबई पालिकेच्या घनकचरा विभागानं 78 लाख किलो पुनर्वापर करण्यायोग्य प्लास्टिक जमा केलंय।
राज्यातील पहिली भूमिगत मेट्रो असलेल्या मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचं काम जवळपास पूर्ण झालंय आणि ज्यामुळे जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ही मार्गिका सेवेत येण्याची शक्यता आहे। आचार्य यात्रे चौक स्थानकाला नुकतीच सीएम शिंदेंनी भेट देत कामाचा आढावा घेतला होता। जळगाव जिल्ह्यामध्ये केळीवर सीएमव्ही व्हायरस नंतर आता करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे केळीच्या उत्पन्नात 50% घट झाली आहे। करपा निर्मूलनासाठी कृषी विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय आणि कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शन तसंच बुरशीनाशक कीटकनाशक अनुदानावर मिळत नसल्याचं सांगण्यात आलंय। सांगली शहरामध्ये कोरोनाची संख्या पुन्हा एकदा वाढल्याने आरोग्य यंत्रणा पुन्हा सतर्क झाली आहे। नव्याने सापडलेल्या 3 रुग्णांवर आता उपचार सुरू आहेत। सांगलीमध्ये आता एकूण 7 रुग्ण कोरोनाबाधित असल्याने खळबळ उडाली आहे। सार्वजनिक आरोग्य विभागामधील रिक्त पदामुळे राज्यामधील ग्रामीण भागामध्ये आरोग्य व्यवस्थेचे 3-13 वाजले आहेत। सगळ्याच विभागांमधील सरळ सेवा पदोन्नतीची 23,112 पदं रिक्त असल्याने रुग्णांना अपेक्षित सेवा देण्यात आरोग्य विभागाला अपयश येते। गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये थंडीमध्ये वाढ झाली आहे। शहरी भागासोबतच ग्रामीण भागात धुक्याची चादर पसरली आणि वाढत्या थंडीमुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे। मुंबईकरांना कडाक्याच्या थंडीसाठी नववर्षाची वाट पाहावी लागणार आहे। 2-3 जानेवारी दरम्यान शहराच्या तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज आहे आणि यावेळेस मुंबईमध्ये किमान तापमानात 16-17 अंश सेल्सिअस इतकं खाली येईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। नाशिक ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली असून यामध्ये तब्बल 40 लाखांचा गांजा पोलिसांनी जप्त केलाय। संभाजीनगरहून नाशिककडे येणाऱ्या खासगी गाडीतून या गांजाची तस्करी सुरू होती। शेतकऱ्याच्या संमतीशिवाय बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुदान उचलण्याच्या आरोपाखाली बीडीओसह अन्य 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या प्रकारामुळे तालुक्यामध्ये सगळीकडेच खळबळ उडाली आहे। साताऱ्यामधील कमानी हौद परिसरामध्ये एकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झालाय। संशयित आरोपीला पोलिसांनी तात्काळ ताब्यातही घेतलंय। कोणतीही जीवितहानी झालेली नाही, तर या प्रकरणात आरोपीची अधिकची तपासणी सुरू आहे। विना तिकीट आणि अवैध प्रवासाला आळा घालण्यासाठी उपनगरीय मेल एक्सप्रेस पॅसेंजर आणि विशेष गाड्यांमधील प्रवाशांची सखोल चौकशी करण्यात आली आहे। यावेळेस फुकट्या प्रवाशांकडून रेल्वेनं एप्रिल ते नोव्हेंबर या 7 महिन्यांमध्ये तब्बल 213 कोटींची वसुली केली आहे। गडचिरोलीमधील कुरखेडा तालुक्यातील एका विद्यार्थ्याचा संशयित मृत्यू झाल्याची घटना घडली। जत्रेच्या उत्साहातून परत येत असताना त्याचा मृतदेह आणि गाडी संशयास्पद अवस्थेत सापडल्यानं नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं, मात्र त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलंय आणि त्यामुळे आता हा घात आहे की अपघात याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। राज्यामधील 9 मध्यवर्ती कारागृहांसह 37 जिल्हा तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी शिक्षा भोगत असल्यानं कारागृह ओव्हरफ्लो झाली आहेत। या सगळ्या कारागृहांची एकूण बंदी क्षमता 24,722 असताना आजमितीला तिथं तब्बल 41,075 कैद्यांना ठेवण्यात आलंय आणि त्यामुळे सुमारे 16,000 कैदी अतिरिक्त आहेत। अमरावती चांदुरबार रोडवर गावाजवळ भीषण अपघात झाला। अपघातामध्ये ट्रक आणि रिक्षाची जोरदार धडक झाली आहे, तर या अपघातात 3घांचा मृत्यू झालेला असून 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे।